तर शिंदेंच्या भेटीसाठी फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल झालेले होते। अर्ध्या तासापासून या दोघांमध्ये बैठक सुरू आहे। ही महत्त्वाची घडामोड, काय निर्णय घेतायत शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। शिंदेंनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं ही विनंती असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं होतं। तसंच ते सकारात्मक निर्णय घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली। नाही, कधीच नाही। शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिला त्या शब्दाशी मागे फिरत नाहीत। म्हणून शिंदे साहेब हे आता कोणत्याही प्रकारची तडजोड बाकीच्या बाबतीत करणार नाही। ते या महायुतीला संपूर्णपणे पाठिंबा देतील आणि हे सरकार पूर्ण 5 वर्ष चांगलं काम करेल। नुकतंच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती गेलेले आहेत, त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? ते गेलेत, आता चर्चा होईल। मला वाटतं कमीत कमी 2 तास तरी हे चर्चा चालेल, कारण की हा तिढा मंत्रिमंडळाचा आहे, खाते वाटपाचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सहभागाचा आहे। म्हणजे तिन्ही याच्यावर चर्चा करून कदाचित त्याच वेळेला ते दिल्लीच्या नेत्यांशी सुद्धा संपर्क साधतील, त्यांच्याबद्दलचं एकमेकाचं मतही जाणून घेतील आणि म्हणून या निर्णयाला 2 तासाचा अवधीत हा निषेध लागणार आहे। मग एकनाथ शिंदे उद्या शपथ घेणार की नाही घेणार हा प्रश्न आहे, त्याबद्दल तुमची आमदारांची सुद्धा बैठक झाली, त्यामध्ये काय निर्णय झाला? आमदारांना वाटतं एकनाथ शिंदे साहेब सत्तेत असावेत। ते जर असले तर त्यांना एक मोठा दिलासा मिळतो। त्यांच्या मार्फत सुद्धा अनेक कामं मिनिटात पार पडतात असं त्यांची ख्याती आहे। म्हणून ते मंत्रिमंडळात असले पाहिजे आणि त्याच्यामुळे संघटना वाढीला सुद्धा जोर मिळू शकतो। तुमची सुद्धा बराच वेळ अर्धा ते पाऊण तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षावरती बैठक झाली, त्यानंतर फडणवीस भेटायला गेलेत। तुमच्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांचा तुम्हाला